नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वसुंधरा अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण राज्यशास्त्राचे महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहोत। तुम्हाला परीक्षेमध्ये वारंवार रिपीट होण्याची शक्यता आहे किंवा रिपीट झालेले प्रश्न आहेत, अशा पद्धतीचे व्हिडिओ आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्की तुम्हाला परीक्षेमध्ये फायदा होईल। चला तर मग आपण प्रश्नाला सुरुवात करू। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न वन लाइनर स्वरूपाचे असतील आणि ते आपण रॅपिड फायर पद्धतीने अभ्यासणार आहोत। तर प्रश्न बघू। पहिला प्रश्न काय आहे बघा, मुस्लिम लीगने 1940 ची ऑगस्ट ऑफर का स्वीकारली होती, याचं कारण आपल्याला सांगायचं आहे। तर स्वतंत्र पाकिस्तानचे अप्रत्यक्ष आश्वासन होते म्हणून मुस्लिम लीगने 1940 ची ऑगस्ट ऑफर स्वीकारलेली आपल्याला सांगता येतं। पुढचा प्रश्न, क्रिप्स मिशनवर कोणी टीका केली होती आणि त्याला बुडत्या बँकेचा पुढील तारखेचा धनादेश म्हटले होते? तर महात्मा गांधी यांनी म्हटलेलं लक्षात ठेवायचं आहे। भारतीय संविधानाच्या मसुदा समितीची स्थापना कधी करण्यात आली? बघा, आता मसुदा समितीची स्थापना आपल्याला विचारलेला आहे। तर 29 ऑगस्ट 1947 रोजी मसुदा समितीची स्थापना करण्यात आलेली होती। पुढचा प्रश्न, मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते। मसुदा समितीची पहिली बैठक कधी पार पडली होती? बघा, आता पहिली बैठक आपल्याला विचारलेला आहे। तर 30 ऑगस्ट 1947 रोजी मसुदा समितीची पहिली बैठक पार पडली होती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार का म्हटले जाते? बघा, कारण काय आहे त्याचं? तर ते राज्यघटनेचा मसुदा तयार करणाऱ्या समितीचे काय होते? तर अध्यक्ष होते। म्हणजेच मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते। पुढचा प्रश्न, मसुदा समितीमध्ये एकूण किती सदस्य होते? बघा, आता मसुदा समितीमध्ये एकूण 7 सदस्य होते, पण त्यापैकी एक अध्यक्ष होते आणि 6 काय होते? तर सदस्य होते। मसुदा समितीने राज्यघटनेचा अंतिम मसुदा कधी सादर केला? तर अंतिम मसुदा सादर करण्याची तारीख विचारलेली आहे। तर 4 नोव्हेंबर 1948 तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। पुढचा प्रश्न, भारतीय संविधान कोणत्या तारखेला स्वीकृत करण्यात आले? बघा, आता स्वीकृत करण्याची तारीख विचारलेली आहे संविधानाची आपल्याला। तर 4 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान स्वीकृत करण्यात आलेलं होतं। पुढचा प्रश्न, मसुदा समितीमधील सईद मुहम्मद सादुल्लाह हे कोणत्या पक्षाचे प्रतिनिधी होते? तर मुस्लिम लीगचे प्रतिनिधी असलेलं आपल्याला सांगता येतं। कॅबिनेट मिशन म्हणजे त्रिमंत्री योजना दिल्लीत कधी दाखल झाले? तर बघा, 24 मार्च 1946 रोजी आपल्याला दिल्लीत दाखल झालेले लक्षात ठेवायचं आहे। भारताच्या अंतरिम सरकारची स्थापना कधी करण्यात आली? बघा, तर 2 सप्टेंबर 1946 रोजी भारताच्या अंतरिम सरकारची स्थापना करण्यात आली होती। पुढचा प्रश्न, संविधान सभेची पहिली म्हणजेच तात्पुरती बैठक कधी पार पडली होती? तर 9 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेची पहिली म्हणजेच तात्पुरती बैठक पार पडलेलं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। बघा मित्रांनो, तुम्हाला तारखेवरील म्हणजे जे वर्ष किंवा तारखेवरील प्रश्न विचारलेले आहेत ते एकाच व्हिडिओमध्ये अभ्यासायला मिळणार आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पुढचा प्रश्न, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून निवड कधी झाली होती? तर 11 डिसेंबर 1946 रोजी। पुढे चला, पुढचा प्रश्न बघा, पंडित नेहरूंनी उद्दिष्टांचा ठराव कधी मांडला होता? बघा, आता उद्दिष्टांचा ठराव कधी मांडलेला होता? तर 13 डिसेंबर 1946 रोजी मांडलेला होता। प्रश्न असा पण येऊ शकतो की उद्दिष्टांचा ठराव कोणी मांडला? तर पंडित नेहरू सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। पंडित नेहरू यांनी मांडलेला होता 13 डिसेंबर 1946 रोजी। आणि मंजुरी कधी मिळाली? बघा, प्रश्न असा पण येऊ शकतो कोणी मांडला, कधी मांडला किंवा मंजुरी कधी मिळाली? तर 22 जानेवारी 1947 रोजी मंजुरी मिळाली आणि 13 डिसेंबर 1946 रोजी ते मांडलेला होता। आणि कोणी मांडला? तर पंडित नेहरूंनी मांडलेला तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। पुढचा प्रश्न, एच.सी. मुखर्जी यांची संविधान सभेचे उपाध्यक्ष म्हणून निवड कधी करण्यात आली? तर 25 जानेवारी 1947 तुम्हाला तारीख लक्षात ठेवायचं आहे। पुढचा प्रश्न, भारतीय राष्ट्रध्वज संविधान सभेने कधी स्वीकारला? तर ते 22 जुलै 1947 रोजी भारतीय राष्ट्रध्वज म्हणजे तिरंगा आपला संविधान सभेने स्वीकारलेला सांगता येतो।
पुढचा प्रश्न, भारताने राष्ट्रकुलाच्या सदस्यत्वाला अनुमोदन कधी दिले? तर मे 1949 रोजी. संविधान सभेचे शेवटचे सत्र कधी पार पडले? संविधान सभेचे शेवटचे सत्र कधी पार पडले? तर 14 ते 26 नोव्हेंबर 1949 तारीख तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान कधी स्वीकारण्यात आले? तर राष्ट्रगीत म्हणजे जनगण मन आणि राष्ट्रगान म्हणजे वंदे मातरम हे कधी स्वीकारण्यात आले? तर बघा 24 जानेवारी 1950 रोजी स्वीकारण्यात आलेलं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघा, संविधानाच्या मूळ प्रतीवर किती सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या? तर बघा 284 सदस्यांनी केलेल्या होत्या आणि ते कधी केलेल्या होत्या? तर 24 जानेवारी 1950 तुम्हाला तारीख लक्षात ठेवायचा आहे. 24 जानेवारी 1950. पुढचा प्रश्न, संविधान सभेचे रूपांतर तात्पुरत्या संसदेत कधी झाले होते? तर 26 जानेवारी 1950 रोजी झाले होते आपल्याला सांगता येतं. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड कधी झाली होती? बघा डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते, पण त्यांची निवड कधी करण्यात आली होती? तर 24 जानेवारी 1950 रोजी त्यांची भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आली होती. ते व्यक्ती कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पुढचा प्रश्न, घटना समितीचे संवैधानिक सल्लागार म्हणून कोणाची आणि कोणी नियुक्ती केली? बघा तर BN राव यांची नेमणूक केली होती आणि कोणी केली? तर बघा लॉर्ड वेलवेल यांनी केलेले आपल्याला सांगता येतं. पुढचा प्रश्न, उद्दिष्टांच्या ठरावातील स्वातंत्र्य या शब्दांच्या जागी मूळ घटनेच्या प्रस्तावनेत कोणता शब्द वापरण्यात आला? तर बघा लोकशाही मूळ ठरावात सार्वभौम स्वातंत्र्य गणराज्य, प्रस्तावनेत सार्वभौम लोकशाही गणराज्य अशा पद्धतीचे शब्द वापरण्यात आलेलं लक्षात ठेवायचं आहे. पंडित नेहरूंनी मांडलेल्या उद्दिष्टांच्या ठरावात नसलेला पण प्रस्तावनेत समाविष्ट असलेला शब्द कोणता आहे? तर बघा बंधुता हा शब्द पंडित नेहरूंनी मांडलेल्या उद्दिष्टांच्या ठरावात नाही पण प्रस्तावनेत समाविष्ट करण्यात आलेला शब्द आहे ते म्हणजे बंधुता. पुढचा प्रश्न, 42व्या घटना दुरुस्तीने प्रस्तावनेत कोणते नवीन शब्द जोडलेले आहेत? तर बघा समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकता हे 3 शब्द आपल्याला 42व्या घटना दुरुस्तीने प्रस्तावनेत नवीन जोडण्यात आलेले किंवा ऍड करण्यात आलेले सांगता येतात. पुढचा प्रश्न बघा, घटना समितीच्या पहिल्या बैठकीचे निमंत्रण कोणी दिले होते? तर पंडित जवाहरलाल यांनी आपल्याला घटना समितीच्या पहिल्या बैठकीचे निमंत्रण दिलेले व्यक्ती लक्षात ठेवायचा आहे. कोणत्या प्रमुख देशाने घटना समितीला शुभेच्छा संदेश पाठवला नव्हता? तर ब्रिटिश सरकारने आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि चीनने पाठवलेला होता हे पण लक्षात ठेवायचं आहे. नव्हता, होता असे दोन्ही प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. पुढचा प्रश्न, 1946च्या अंतरिम सरकारमधील जोगेंद्रनाथ मंडल यांचे वैशिष्ट्य काय होते? तर बघा ते मुस्लिम लीगच्या कोट्यातून सहभागी झालेले एकमेव हिंदू मंत्री आपल्याला असलेलं लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न, घटना समितीचे सचिव म्हणून कोणाची निवड झाली होती? तर HVR अय्यंगार यांची घटना समितीचे सचिव म्हणून निवड करण्यात आली होती. पुढचा प्रश्न, मसुदा समितीच्या 7 सदस्यांपैकी कोणी कलम 370चा मसुदा तयार करण्याचे प्रमुख कार्य केले आहे? तर बघा N गोपाल स्वामी अय्यंगार हे तुम्हाला व्यक्ती लक्षात ठेवायचं आहे. 1951 साली जनसंघ या पक्षाची स्थापना कोणी केली? तर श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी जनसंघ या पक्षाची स्थापना केली आणि ती कधी केली? तर 1951 साली. संविधान सभेतील कोणत्याही 2 बिगर काँग्रेस सदस्यांची नावे सांगा. तर आपल्याला कोणते 2 व्यक्ती सांगता येतील? तर बघा श्यामा प्रसाद मुखर्जी आणि MR जयकर हे 2 व्यक्ती आपल्याला सांगता येतात. पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुरुवातीला कोणत्या तिकिटावरील निवडून आले होते आणि नंतर कोणत्या पक्षाच्या तिकिटावर संविधान सभेत आले असा प्रश्न आहे? तर बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नंतर काँग्रेसच्या तिकिटावरील संविधान सभेत निवडून आले होते. पुढचा प्रश्न बघा, हृदयनाथ कुंजरू आणि सच्चिदानंद सिन्हा
यांचा संविधान सभेशी काय संबंध होता असं विचारलेलं आहे। तर हे दोन्ही नेते संविधान सभेतील महत्त्वाचे सदस्य असलेले आपल्याला सांगता येतात। सच्चिदानंद सिन्हा हे हंगामी अध्यक्ष होते, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। पुढचा प्रश्न, जम्मू आणि काश्मीरच्या विशेष तरतुदींची संबंधित कोणते कलम एन गोपाल स्वामी अयंगार यांनी तयार केले होते? तर कलम 370 लक्षात ठेवायचं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वप्रथम कोणत्या प्रांतातून संविधान सभेवर निवडून आले होते? तर बघा, पूर्व बंगाल प्रांतातून निवडून आलेलं लक्षात ठेवायचं आहे। पुढचा प्रश्न, भारताव्यतिरिक्त इतर कोणत्या देशाची घटना बनवण्यामध्ये BN राव यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे? तर बघा, म्यानमार तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। 1949 ते 52 या काळात संयुक्त राष्ट्रात भारताचे कायमचे प्रतिनिधी म्हणून कोणी कार्य केले? तर बघा, BN राव यांनी कार्य केलेलं लक्षात ठेवायचं आहे। पुढचा प्रश्न, हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम करणारे भारतीय कायदे तज्ञ कोण होते असं आपल्याला विचारलेलं आहे? तर BN राव लक्षात ठेवायचं आहे। BN राव यांचे पूर्ण नाव काय आहे? तर बघा, बेनेगल नरसिंग राव हे आपल्याला BN राव यांचे पूर्ण नाव सांगता येतं। कॅबिनेट मिशन भारतात पाठवण्याचा निर्णय कोणत्या ब्रिटिश पंतप्रधानांनी घेतला होता? तर बघा, क्लेमेंट ॲटली या आपल्याला ब्रिटिश पंतप्रधानांनी कॅबिनेट मिशन भारतात पाठविण्याचा निर्णय घेतलेला लक्षात ठेवायचा आहे। प्रश्न काय आहे, फाळणीनंतर पूर्व बंगालचा भाग पाकिस्तानात गेल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुन्हा कोणत्या प्रांतातून निवडून आणण्यात आले होते? तर मुंबई प्रांतातून लक्षात ठेवायचं आहे। मुंबई प्रांतातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची निवड व्हावी म्हणून कोणत्या सदस्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला होता? बघा, कोणत्या सदस्याने आपल्या पदाचा राजीनामा दिलेला होता? तर MR जयकर यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिलेला होता। BN राव यांनी ऑक्टोबर 1947 मध्ये तयार झालेल्या कच्च्या मसुद्यात किती कलमे आणि अनुसूची होत्या? तर 243 इतक्या कलमे होते आणि 13 अनुसूची आपल्याला सांगता येतात। 243 कलमे आणि 13 अनुसूची। पुढचा प्रश्न, उद्दिष्टांच्या ठरावातील स्वातंत्र्य या शब्दाच्या जागी मूळ घटनेच्या प्रस्तावनेत कोणता शब्द वापरण्यात आलेला होता? तर लोकशाही लक्षात ठेवायचा आहे। मूळ ठरावात सार्वभौम स्वातंत्र्य गणराज्य, प्रस्तावनेत सार्वभौम लोकशाही गणराज्य अशा पद्धतीचे शब्द वापरण्यात आलेले होते। पुढचा प्रश्न, पंडित नेहरूंनी मांडलेल्या उद्दिष्टांच्या ठरावात नसलेला पण प्रस्तावनेत समाविष्ट केलेला शब्द कोणता होता? तर बंधुता होता। 42व्या घटना दुरुस्तीने प्रस्तावनेत कोणते नवीन शब्द जोडले होते? तर समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकता हे आपल्याला शब्द 42व्या घटना दुरुस्तीने प्रस्तावनेत नवीन जोडलेले सांगता येतात। कॅबिनेट मिशन शिष्टमंडळाचे अध्यक्ष कोण होते? तर बघा, लॉर्ड पॅथिक लॉरेन्स हे आपल्याला सांगता येतं। कॅबिनेट मिशन मधील इतर 2 सदस्य कोण होते? तर सर स्टाफर्ड क्रिप्स अलेक्झांडर हे आपल्याला सांगता येतात। कॅबिनेट मिशन दिल्लीत कधी पोहोचले? तर 24 मार्च 1946 तुम्हाला तारीख लक्षात ठेवायचा आहे। कोणत्या 2 प्रमुख पक्षांमध्ये एकमत न झाल्यामुळे कॅबिनेट मिशनने स्वतःची योजना जाहीर केली? तर मुस्लिम लीग आणि काँग्रेस। पुढचा प्रश्न, कॅबिनेट मिशनने आपली अधिकृत योजना कधी जाहीर केली? तर 16 मे 1946 तुम्हाला तारीख लक्षात ठेवायचा आहे। कॅबिनेट मिशन नुसार भारतात कोणत्या प्रकारच्या राज्यव्यवस्थेची स्थापना करण्याची तरतूद होती? तर अखिल भारतीय संघ राज्य आपल्याला तरतूद सांगता येते। कॅबिनेट मिशन नुसार भारतात अखिल भारतीय संघ राज्यव्यवस्थेची स्थापना करण्याची तरतूद होती, ते लक्षात ठेवायचं आहे। पुढचा प्रश्न, कॅबिनेट मिशन मध्ये कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेत सहभागी होण्याबाबत तरतूद करण्यात आली? तर बघा कॉमनवेल्थ हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। प्रश्न बघा, संघराज्याच्या कायदेमंडळात कोणत्या 2 गटांना समान प्रतिनिधित्व देण्याची तरतूद योजनेत होती? तर हिंदू बहुल आणि मुस्लिम बहुल ह्या 2 गटांना आपल्याला प्रतिनिधित्व देण्याची तरतूद असलेलं सांगता येतं। पुढचा प्रश्न, कोणत्या देशाच्या ज्येष्ठतम पद्धतीनुसार डॉक्टर SP
कोणत्या देशाच्या ज्येष्ठतम पद्धतीनुसार डॉक्टर SP सिन्हा यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली? तर फ्रान्स. लक्षात ठेवायचा आहे. पुढचा प्रश्न बघा, डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांच्या नावाचा प्रस्ताव कोणी मांडला होता? तर JP कृपलानी यांनी मांडलेलं लक्षात ठेवायचं आहे. संविधान सभेच्या पहिल्या बैठकीचे उपाध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली होती? तर फ्रँक अँथनी हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पहिल्या बैठकीला मुस्लिम लीगचे सदस्य गैरहजर राहिल्यामुळे एकूण किती सदस्य उपस्थित होते? तर बघा 211 सदस्य होते. यात 9 महिला होत्या आणि बाकीचे 9 महिला सदस्य यांचा सुद्धा समावेश होता आणि बाकीचे पुरुष होते. पुढचा प्रश्न, पहिल्या बैठकीचे उद्घाटन लॉर्ड वेलवेल यांच्या विरोधानंतर कोणी केले? तर पंडित जवाहरलाल यांनी केलेलं लक्षात ठेवायचं आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पहिल्या बैठकीचे उद्घाटन लॉर्ड वेलवेल यांच्या विरोधानंतर केलेलं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पहिल्या अधिवेशनात अध्यक्षांनी कोणत्या देशाचे सदिच्छा संदेश वाचून दाखवले? तर बघा चीन, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया हे 3 देश तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. संविधान सभेच्या पहिल्या अधिवेशनात कोणाला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली? तर बघा प्रसन्नदेव रायकूट यांना. संविधान सभेच्या पहिल्या अधिवेशनात प्रसन्नदेव रायकूट यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आलेलं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. पुढचा प्रश्न, भारतीय संविधान सभेची एकूण किती सत्रे झाली? तर 11 सत्रे लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न, संविधान सभेचे पहिले सत्र कोणत्या काळात पार पडले? तर बघा 9 ते 23 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेचे पहिले सत्र पार पडलेलं लक्षात ठेवायचं आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर संविधान सभेचे कोणते अधिवेशन मध्यरात्री भरले होते? तर बघा 5वे अधिवेशन मध्यरात्री भरलेलं सांगता येतं. 14 ते 30 ऑगस्ट 1947 तुम्हाला वर्ष लक्षात ठेवायचं आहे. संविधान सभेचे शेवटचे म्हणजेच 11वे अधिवेशन कधी पार पडले? तर 14 ते 26 नोव्हेंबर 1949 रोजी. संविधान सभेची अगदी शेवटची बैठक कधी झाली? तर बघा 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेची शेवटची बैठक तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 24 जानेवारी 1950 रोजी. पुढचा प्रश्न, संघराज्य घटना समिती आणि संघराज्य अधिकार समिती या दोन्ही महत्वाच्या समित्यांचे अध्यक्ष कोण होते? तर पंडित जवाहरलाल नेहरू होते. प्रांतिक घटना समिती आणि मूलभूत हक्क व अल्पसंख्याक सल्लागार समितीचे अध्यक्ष कोण होते? तर सरदार वल्लभभाई पटेल आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. सरदार वल्लभभाई पटेल हे प्रांतिक घटना समिती आणि मूलभूत हक्क व अल्पसंख्याक सल्लागार समितीचे काय होते? तर अध्यक्ष होते. पुढचा प्रश्न, ऑर्डर ऑफ बिझनेस कमिटी चे अध्यक्ष कोण होते? तर बघा KM मुन्सी आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. पुढचा प्रश्न, गृह समिती बघा गृह समितीचे अध्यक्ष कोण होते? तर बघा पट्टाभी सीतारामय्या हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. अधिकार पत्र समिती चे अध्यक्ष कोण होते? तर बघा अल्लादी कृष्ण स्वामी अय्यरम लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न, डॉक्टर राजेंद्र प्रसाद कोणत्या महत्वाच्या 4 समित्यांचे अध्यक्ष होते? तर बघा सुकाणू समिती, वित्त व कर्मचारी समिती, राष्ट्रध्वजासंबंधी हंगामी समिती आणि कामकाज प्रक्रिया नियम समिती या 4 समितीचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील आणीबाणीच्या तरतुदी आणि न्याय व्यवस्था प्रामुख्याने कोणत्या कायद्यातून घेतल्या आहेत? तर बघा 1935च्या भारत सरकार कायद्यामधून घेण्यात आलेलं लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न, लोकसेवा आयोग आणि राज्यपालाचे पद यांचे स्रोत काय होते? तर बघा 1935चा कायदा तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. संसदीय शासन व्यवस्था आणि एकेरी नागरिकत्व या तरतुदी कोणत्या देशाकडून घेतल्या आहेत? तर ब्रिटनकडून घेतलेल्या आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढे चला पुढचा प्रश्न बघा, कायद्याचे राज्य याला सामाजिक करार असे कोणी म्हटले आहे? तर लॉक आणि रुसो यांनी आपल्याला कायद्याचे राज्य याला सामाजिक करार म्हटलेलं लक्षात ठेवायचं आहे. लॉक आणि रुसो. पुढचा प्रश्न, द्विग्रही संसद आणि पंतप्रधान पद कोणत्या देशाच्या घटनेवरून स्वीकारले आहे? तर ब्रिटन या देशाच्या
घटनेवरून आपल्याला स्वीकारण्यात आलेलं सांगता येतं. मूलभूत हक्क आणि न्यायिक पुनर्विलोकन या तरतुदींचा स्रोत कोणता आहे? तर अमेरिका लक्षात ठेवायचा आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रपतीवरील महाभियोग आणि उपराष्ट्रपती हे पद कोणत्या देशाकडून घेतले आहे? तर बघा अमेरिकेकडून घेतलेलं आहे. कोणत्या देशाकडून काय घेतलेलं आहे यावर पण प्रश्न खूप वेळा रिपीट झालेला आहे, त्यामुळे प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत. पुढचा प्रश्न बघा, सरनाम्याची सुरुवात कोणत्या देशाच्या घटनेशी साधर्म्य दर्शवते? तर बघा अमेरिका लक्षात ठेवायचा आहे. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे कोणत्या देशाकडून स्वीकारली आहेत? तर आयर्लंड लक्षात ठेवायचा आहे. राज्यसभेवर काही सदस्यांचे नामनिर्देशन करण्याची पद्धत कोणत्या देशाकडून घेतली आहे? आयर्लंडकडून घेतलेली आहे. समवर्त सूची आणि संसदेचे संयुक्त अधिवेशन यांची तरतूद कोणत्या देशाकडून घेतलेली आहे? तर ऑस्ट्रेलिया देशाकडून घेतलेली आहे. मूलभूत कर्तव्य आणि पंचवार्षिक योजना यांचा स्रोत कोणता देश आहे? तर बघा रशिया आहे. पुढचा प्रश्न, भारतीय प्रस्ताविकेतील स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे शब्द कोणत्या क्रांतीतून म्हणजे देशाकडून घेतलेले आहेत? तर फ्रान्सकडून घेतलेले आहेत. आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्क आणि स्थगित होणे ही तरतूद कोणत्या देशाकडून घेतलेली आहे? तर जर्मनी या देशाकडून घेतलेली आहे. कायद्याने प्रस्थापित पद्धत हे तत्व कोणत्या देशाकडून घेतलेले आहे? तर जपानकडून घेतलेले आहे. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील घटना दुरुस्तीची पद्धत कोणत्या देशाकडून घेतलेली आहे? तर बघा दक्षिण आफ्रिकेकडून भारतीय राज्यघटनेतील घटना दुरुस्तीची पद्धत घेतलेली आहे. कोणत्या देशाकडून काय घेतलेलं आहे हे अत्यंत महत्वाचे प्रश्न आहेत, परीक्षेमध्ये खूप वेळा रिपीट झालेले प्रश्न आहेत. पुढचा प्रश्न, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या नावाची अध्यक्षपदासाठी शिफारस कोणी केली? तर जे.बी. कृपलानी यांनी केलेली आहे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या नावाच्या शिफारसीला अनुमोदन कोणी दिलेले आहे? तर सरदार वल्लभभाई पटेल यांनी अनुमोदन दिलेलं सांगता येतं आपल्याला. पुढचा प्रश्न, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना अध्यक्षपदाच्या खुर्चीवर कोणी स्थानपन्न केलेला आहे? तर बघा मौलाना अबुल कलाम आझाद आणि आचार्य कृपलानी यांनी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना अध्यक्षपदाच्या खुर्चीवर काय केलेलं आहे? तर स्थानपन्न केलेलं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढे चला, पुढचा प्रश्न बघा, भारतीय राज्यघटना कधी स्वीकारण्यात आली? तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आलेली आहे. भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी कधीपासून लागू झालेली आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. तर 26 जानेवारी 1950 रोजी पासून लागू झालेली सांगता येते. 26 जानेवारी हाच दिवस अंमलबजावणीसाठी का निवडला गेला त्याचं कारण आपल्याला विचारलेलं आहे. तर 26 जानेवारी 1930 हा दिवस भारताचा प्रथम स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात आला होता. पुढचा प्रश्न, भारत सरकार संविधान दिन कधीपासून साजरा करतो आपण? तर 2015 पासून 26 नोव्हेंबर रोजी भारत सरकार संविधान दिन साजरा करतो. पुढचा प्रश्न, संविधान दिन साजरा करण्यासाठी कोणती मंत्रालय नोडल एजन्सी म्हणून काम करते? तर बघा सामाजिक न्याय व सक्षमीकरण ही लक्षात ठेवायची आहे तुम्हाला. पुढे चला, पुढचा प्रश्न बघा, 26 नोव्हेंबर 1949 रोजीच्या मूळ घटनेत किती कलमे आणि भाग होते? आता मूळ घटनेत किती कलमे आणि किती भाग होते? तर बघा 395 कलमे आणि 22 भाग लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. 26 नोव्हेंबर 1949च्या मूळ घटनेतील कलमे आणि भाग 395 कलम आणि 22 भाग. पुढचा प्रश्न, मूळ राज्यघटनेत किती अनुसूच्या होत्या? तर बघा 8 अनुसूच्या आपल्याला मूळ राज्यघटनेत सांगता येतात. भारतीय घटना समितीची अधिकृत निशाणी काय होती? तर बघा हत्ती होती. घटना समितीचे मुख्य मसुदाकार कोण होते? तर बघा S.N. मुखर्जी हे घटना समितीचे मुख्य मसुदाकार होते. भारतीय राज्यघटनेचे मूळ हस्तलिखित इंग्रजीमध्ये कोणी तयार केले? बघा तर प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी केलेलं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न काय आहे बघा, भारतीय राज्यघटनेचे हिंदीत सुलेखन कोणाद्वारे करण्यात आले? तर बघा वसंत कृष्ण वैद्य यांच्या मार्फत आपल्याला राज्यघटनेतील हिंदीतील सुलेखन करण्यात आलेलं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न, राज्यघटनेच्या पानावर आणि प्रस्तावनेवर नक्षीकाम कोणी केलेलं आहे? आता नक्षीकाम करणारे कोण व्यक्ती होते? तर बघा
बिओहर राम मनोहर सिन्हा हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. राज्यघटनेच्या पानावर आणि प्रस्तावनेवर नक्षीकाम करणारे व्यक्ती कोण होते? बिओहर राम मनोहर सिन्हा हे लक्षात ठेवायचं आहे व्यक्ती. पुढचा प्रश्न, राज्यघटनेची चित्ररूप सजावट करण्याची जबाबदारी कोणत्या कलाकाराने पार पाडली? तर नंदलाल बोस तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. घटना समितीने भारताच्या राष्ट्रकुल सदस्यत्वाला कधी मान्यता दिली? तर मे 1949 रोजी घटना समितीने भारताच्या राष्ट्रकुल सदस्यत्वाला मान्यता दिली. भारतीय राष्ट्रध्वज घटना समितीने कधी स्वीकृत केला? तर 22 जुलै 1947 रोजी भारतीय राष्ट्रध्वज घटना समितीने स्वीकृत केलेला आहे. राष्ट्रध्वजाचा प्रस्ताव पंडित नेहरूंनी मांडला असता त्याला कोणी विरोध केला होता? तर बघा, एच.व्ही. कामत, पी.सी. देशमुख आणि ताज्जल हुसेन यांनी विरोध केलेले व्यक्ती आपल्याला हे 3 लक्षात ठेवायचं आहे की राष्ट्रध्वजाचा प्रस्ताव पंडित नेहरू यांनी मांडला असता पण त्यांना विरोध करणारे व्यक्ती एच.व्ही. कामत, पी.सी. देशमुख आणि हुसेन हे होते. पुढचा प्रश्न, भारतीय राष्ट्रध्वजाचे डिझाईन कोणी तयार केले? तर बघा, पिंगली व्यंकय्या यांनी केलेला आहे. भारतीय राष्ट्रध्वजाचे प्रमाण आणि चक्रातील आऱ्यांची संख्या किती आहे? तर बघा, प्रमाण 3:2 इतकं सांगता येतं आपल्याला आणि 24 आरे आहेत. पुढचा प्रश्न, जगातील कोणत्या देशाने सर्वप्रथम आपल्या संविधानात प्रस्ताविकेचा समावेश केला आहे? तर अमेरिका देश आपल्याला सांगता येतो की जगातील सर्वप्रथम आपल्या संविधानात प्रस्ताविकेचा समावेश करणारा देश अमेरिका आहे. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याच्या पृष्ठावर कोणत्या 4 प्राण्यांची रेखाचित्रे आहेत? तर बघा, हत्ती, घोडा, बैल आणि सिंह या 4 प्राण्यांची आपल्याला रेखाचित्र असलेलं पाहायला मिळतं. भारतीय विधिमंडळाच्या इतिहासात कोणत्या कायद्यात सर्वप्रथम प्रस्तावना देण्यात आली? तर बघा, 1919चा कायदा आहे. 1919चा कायदा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. पुढचा प्रश्न, धर्मनिरपेक्षता हा राज्यघटनेच्या पायाभूत संरचनेचा भाग आहे असा निर्णय कोणत्या खटल्यात देण्यात आलेला आहे? तर बघा, बोम्मई खटला आहे. पुढचा प्रश्न, भारतीय समाजवादाचा कल कोणत्या विचारधारणेकडे अधिक आहे? तर बघा, गांधीवादी समाजवादाकडे आपल्याला असलेला सांगता येतो. पुढचा प्रश्न, जनतेच्या आशा आणि आकांक्षा कशामध्ये प्रतिबिंबित होतात? तर बघा, राज्यघटनेच्या प्रस्ताविकेत आपल्याला जनतेच्या आशा आणि आकांक्षा प्रतिबिंबित होताना पाहायला मिळतात. पुढचा प्रश्न, 26 जानेवारी 1950 रोजी भारत सार्वभौम झाला तरी भारताने कोणत्या संघटनेचे सदस्य राहण्याचा निर्णय घेतलेला आहे? तर बघा, राष्ट्रकुल. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याच्या पृष्ठाचे सुलेखन कोणी केलेले आहे? तर बघा, प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी केलेलं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. भारतीय समाजवाद हा कोणत्या 2 विचारांचा मेळ आहे? तर बघा, मार्क्सवाद आणि गांधीवाद ह्या 2 विचारधारांचा मेळ असलेला आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. पुढचा प्रश्न, भारतीय प्रस्ताविका कोणत्या महान नेत्यांच्या स्वप्नातील भारत उभारण्याचा प्रयत्न करते? तर बघा, महात्मा गांधी लक्षात ठेवायचा आहे. पुढचा प्रश्न बघा, 11वे मूलभूत कर्तव्य कोणत्या घटनादुरुस्तीने जोडले गेलेले आहे? तर बघा, 86वी घटनादुरुस्ती 2002च्या घटनादुरुस्तीने जोडले गेलेले आहेत. भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्यांची संकल्पना कोणत्या देशाच्या घटनेवरून प्रेरित आहे? तर बघा, रशिया लक्षात ठेवायचा आहे. मूलभूत कर्तव्ये न्यायप्रविष्ट आहेत का? तर नाही, ती न्यायप्रविष्ट नाहीत. मूलभूत कर्तव्य न्यायप्रविष्ट नाहीत. मूलभूत कर्तव्य कोणाला लागू आहेत? तर बघा, ती केवळ भारतीय नागरिकांनाच लागू आहेत, परकीयांना लागू नाहीत मूलभूत कर्तव्ये. पुढचा प्रश्न, स्वर्णसिंग समितीने केलेली कोणती महत्वाची शिफारस सरकारने स्वीकारली नाही? तर बघा, कर भरणे ही महत्वाची शिफारस होती, ते सरकारने स्वीकारली नाही. पुढचा प्रश्न, मूलभूत कर्तव्यांशी संबंधित दुसरी कोणती समिती 1999 मध्ये नेमण्यात आली होती? तर बघा, वर्मा समिती लक्षात ठेवायचा आहे.
भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात मार्गदर्शक तत्वांचा समावेश आहे? तर बघा भाग 4 मध्ये आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. मार्गदर्शक तत्वांची तरतूद कोणत्या कलमांतर्गत येते? तर कलम 36 ते कलम 51 लक्षात ठेवायचं आहे. भारताने मार्गदर्शक तत्वे कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून स्वीकारली आहेत? तर आयर्लंड लक्षात ठेवायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मार्गदर्शक तत्वांचे वर्णन काय म्हणून केले आहेत? तर बघा राज्यघटनेचे नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मार्गदर्शक तत्वाचे वर्णन केलेले आहे. पुढचा प्रश्न, मार्गदर्शक तत्वे न्यायप्रविष्ट आहेत का? तर नाही. त्यांच्या अंमलबजावणीसाठी न्यायालयात दाद मागता येत नाही, त्यामुळे मार्गदर्शक तत्वे न्यायप्रविष्ट नाहीत. पुढचा प्रश्न, ग्रामपंचायतीचे संगठन कोणत्या कलमात नमूद केलेले आहे? तर बघा कलम 40 मध्ये लक्षात ठेवायचं आहे. समान नागरी कायदा कोणत्या कलमाशी संबंधित आहे? तर कलम 44 लक्षात ठेवायचा आहे. मार्गदर्शक तत्वांचा मुख्य उद्देश काय आहे? तर बघा भारतात कल्याणकारी राज्याची स्थापना करणे हे मार्गदर्शक तत्वांचा मुख्य उद्देश आहे. न्यायपालिका कार्यकारी पालिकेपासून वेगळी असावी ही तरतूद कोणत्या कलमात आहे? तर कलम 50 मध्ये आहे. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा जोपासणे हे कोणत्या कलमाचे उद्दिष्ट आहे? तर कलम 51 चे आहे. पुढचा प्रश्न, मार्गदर्शक तत्वांचे वर्णन घटनेचे आगळेवेगळे व नाविन्यपूर्ण वैशिष्ट्ये असे कोणी केले आहे? प्रश्न रिपीट एकदा बघा. मार्गदर्शक तत्वांचे वर्णन घटनेचे आगळेवेगळे व नाविन्यपूर्ण वैशिष्ट्ये असे कोणी केलेले आहे? तर बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेला आहे. मार्गदर्शक तत्वांची पूर्ण अंमलबजावणी झाल्यास आपला देश पृथ्वीवरील स्वर्ग बनेल असे कोणाचे मत होते? तर बघा MC छागला यांचे मत आपल्याला सांगता येते. पुढचा प्रश्न, मार्गदर्शक तत्वे म्हणजे असा चेक आहे ज्याचे वटवणे बँकेच्या इच्छेवर अवलंबून आहे असे कोणी म्हटलेले आहे? तर बघा KT शहा यांनी म्हटलेलं लक्षात ठेवायचं आहे. मार्गदर्शक तत्वांना पवित्र आकांक्षा असे कोणी संबोधले आहे? तर बघा सर आयव्हर जेनिंग्स यांनी संबोधलेलं आपल्याला सांगता येतं. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात घटना दुरुस्तीची तरतूद आहे? तर बघा भाग 20 मध्ये लक्षात ठेवायचं आहे. घटना दुरुस्तीसाठी कोणते कलम वापरले जाते? तर कलम 368 आहे. घटना दुरुस्तीची प्रक्रिया भारताने कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतली आहे? तर दक्षिण आफ्रिका लक्षात ठेवायचं आहे. घटना दुरुस्तीचे विधेयक संसदेच्या कोणत्या सभागृहात मांडता येते? तर लोकसभा किंवा राज्यसभा यापैकी कोणत्याही सभागृहामध्ये घटना दुरुस्तीचे विधेयक मांडता येते आपल्याला. पुढचा प्रश्न, घटना दुरुस्ती विधेयकावर दोन्ही सभागृहात मतभेद झाल्यास संयुक्त बैठक बोलवता येते का? तर नाही. घटना दुरुस्तीसाठी संयुक्त बैठकीची तरतूद केलेली नाही. पुढचा प्रश्न, कोणत्या घटना दुरुस्तीला लघु राज्यघटना असे म्हटले जाते? तर बघा 42व्या घटना दुरुस्तीलाच लघु राज्यघटना सुद्धा म्हटलं जातं. संसदेला राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेत बदल करता येत नाही असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यात दिलेला आहे? तर बघा केशवानंद भारती खटला 1973 आहे. घटना दुरुस्ती विधेयकाला संमती देणे राष्ट्रपतीवर कोणत्या घटना दुरुस्तीने बंधनकारक करण्यात आलेले आहे? बघा तर 42वी घटना दुरुस्ती आहे 1971 ची लक्षात ठेवायचं आहे. मतदानाचे वय 21 वरून 18 वर्ष कोणत्या घटना दुरुस्तीने करण्यात आलेले आहे? तर बघा 61वी घटना दुरुस्ती आहे 1989 ची. जीएसटीशी संबंधित घटना दुरुस्ती कोणती आहे? तर बघा 101वी घटना दुरुस्ती आहे 2016 ची आहे. आर्थिक क्षेत्रातील समाजवाद असे मार्गदर्शक तत्वांचे वर्णन कोणी केले आहे? तर बघा KM पाणीकर यांनी केलेलं आहे. तर अशा प्रकारे आपले प्रश्न इथेच संपलेले आहेत. प्रश्न कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत राहा वसुंधरा अकॅडमी. थँक्यू सो मच.